बाई माझं तर वाटवच झालं सगळं. लग्न झालं तेव्हा मानावर किती चांगला होता, पण जसं टाइम होत गेला तसं तो बिघडतच गेला. काहीच सुधरत नाही आता तर. काय चाललंय पूर्वा? काय बडबड करते? काय नाही हो काकू, डोक्यात नुसतं एक एक विचारच येतात हो. कसं काय करावं काय नाही करावं काहीच समजत नाही हो. हा ना, बरोबर आहे. तुझा तर हा नवरा पण दारुडा. 4-4 दिवसाला तुला इकडे यावं लागतं. तुझ्या बापानं गरीबीतून लग्न केलं. काय करायचं, जाऊ दे. आज ना उद्या होईल नीट. नको टेन्शन घेऊ. समजायचा प्रयत्न कर, सर्व नीट होईल बघ. असं व्हायला नव्हतं पाहिजे होतं. सर्व शेजारी बरोबर नसते, चांगली नसते विचार करणार, कळलं का? काकू नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगते, मी इथं आहे. ह्याचा बोबाटा कुठं करू नका. अगं मी कसं करेल? मी आहे ना शेजारी, पण चांगली आहे ना. हाय का कोण विचारपूस करतं का तुझी? सांग बर. मी येते, बसते, बोलते, तुला चांगलं सांगते 4 गोष्टी. का काही वाईट शिकवलंय का? नाही नाही, तुम्ही तर काय वाईट शिकवलं नाही हो मला. मग पण मी तुम्हाला बोलते. आहो तुम्ही. अगं भाई काय ह्या चल घरी वय घरी चल उठ. तुम्ही इथं पिऊन का? अहो हात सोड माझा. घरी वय तू नाटक नको करू. 4 दिवसाला थोबड घेऊन येते, 4 दिवसाला येते. तुम्हाला लाज वाटत नाही का? नवरा आहे का कोण नाही तुझं? अहो कुठे चढलात तुम्ही? चल घरी. अरे घरी बॅग भर चल. पाहुणा असं कशाला करताय? बॅग भर बॅग चल. बॅग भर बॅग चल चल. अहो बॅग भर चल. इकडे व्हा. बॅग भर तू. पाहुणं काय व बॅग भर 4 दिवसाला पोरीला इकडे लावून देता, तुमचं काय बॅग भर. तिच्या मागं कोणाचं नाही आहात म्हणून तुम्ही लय हे करता का पिऊन येऊन सारखं? तू कोण आहे? मी कोण आहे? तू लई तुला पोका आला ना माझ्या बायकोचा. तू चल माझ्या संग घरी. बेवड्या तू चल, तिला ठेवतो इथं. तू चल. बाई बिना अकलेचाच माणूस आहे, ह्याच्या नादाला लागो का नाही? मग पाहुणं आलंय. मला मारती. नवऱ्याला मारती. या ओडिशाने झाली का? 2 दिवस आली. मग तुम्ही बोलताय काय? ही बाई कस काय मला बोलती? हिचा काय संबंध? बाई मी बाई दिसते का तुला? माणूस आहे का तू? गडी माणूस आहे. बावळट थुका बघ तुझं तोंड वास कसला येतोय. गडी माणूस आहे तू. सांगू का तुला? घरच्या काकू आहेत ते तुम्हाला कळत कसं नाहीये? काय दारू पिऊन काय कोय ना शेजारी ना बाय बाय कुसार का काय हक्क गाजी ती माझ्यावर. तुला सांगू का? तू इथे येऊन 4 चौघात तमाशा करतो आमच्या चारीत येऊन सारखा, आणि बायको सारखा हक्क दाखवतो. तू मी आहे नाहीये, कळलं का? तो आहे नवऱ्याला ठेव तू. त्याला सांग समजून तू. तुला दांडक्यानं ठोकायला का माझ्या नवऱ्याला? बघायचंय का? आले कशाला तुम्ही? नवऱ्याला बोलणं सोडून लोकांच्या नवऱ्याला बोलती तू. हा आम्हाला तेवढाच उद्योग आहे. नीट बायको सांभाळायची ना. मला आता कळलं ह्या बहिणाचा आपल्या संसाराचा वाटून कान भरले असते ना, आहे ना? अहो तुम्हाला लाज वाटाय पाहिजे. अख्ख्या संसाराचं वाटव तुम्ही केलंय. हिच्या तोंडाकडेच बघून मला वाटतं ही लावा करणार आहे बाई. हा तू मूत पिऊन ये ना, आम्ही लावालावी करणार. बाई पैसे आणतात. माझ्या बापाचं नाव घे. बाई तुझा नवरा कसलाही माझ्या बापाचं. हे काय तुझा बाप देतो का पैसे? तुझा मुर्दा बसवला माझ्या पैसा उचल तू का? मुर्दा बसवला बेवड्या. तो नवरा देतो पैसे मला. माझ्या बापाचं नवऱ्याचं नाव घेतो. चल इकडे ना ह्या बेवड्याने बघा काय लावले. ए बाई चल बाई, इथं कुठं बाजान बिजान बसायचं. नवऱ्याला इकडे बोली तूच चालली थोबड घेऊन तिकडे. हा जाऊ दे. हे बघा ना थोबड तोडून काय असलं बोलता, याला ठोका चांगला धरून. इकडं व्हा. बघा ना ह्याच्याकडे काय रे म्हणताय मी नुसतंच. हॅलो अक्कल आहे का? अक्कल आहे का? संबंध काय मला हात लावायचा? आमच्या लेकी सारखी आहे आमची आदर इथे. मला हात लावतो. हात लावतो म्हणजे बाप किती मला बोलला नाही, हात नाही लावला बाप. तू तू काय तू मी काय मला मारतो. मला च्याचा खरं मला मारतो तुम्ही. च्याचा याला घालीन डोक्यात. माझ्या डोक्यात दगड. काय चाललंय? पिऊन आला काय पण बोलताय
ही आम्हाला येऊन इथं शेजारपण तू कोण आहे? हाय का ह्याला सरपंच आहेत ते सरपंच म्हण. मग डोसला ह्याला काय कळत सरपंच नाही. पाटील का इकडं मारा लोक मला मार राहिले तिघ जण. तू आहेस त्या मुलाचा पेलेला आहे तू साईडला हो. त्याला पेलेलं बोल काही सुधरत नाही. तंटा मुत्ते अध्यक्ष तुम्ही हा? तंटा मुत्ते असते का ते हो इकडं. सरपंच आहे का कोण नाही? काम कर ए जाय तुझ्या बापाला कुठं आहे तुझं बाप बोलून आण ए तू बस रे तिथं चल हा मी बोलू बस, देते. कुठं बस रे. कुठं येऊन येत जा. आण जा. आईला चांगल्या पोरीचं वाटवलं झालं नाही का हा, या असं भेटलं मी जाते घरी हा लक्षात जाते ठेव. घरी धारा काढायची त्या अहो मी येते ह्या पुरीला चांगलं शिकवा हिचं बघायला आणि कुशाल येऊन पिऊन मला नाही तसल्या आरुथुरू भाषा करायला लागली पद्धत आहे का ह्याला सरपंचाला आ? मा बायकोला बोलायचं काय अधिकार आहे त्याच्यावर? मग ऐकून घ्या या पप्पा. आता नाही का मला अरे तुला बोललं मग आता काय आले. पेलेल्या माणसाचं मनावर नाही झालं ना त्याला नीट करावं लागेल चांगल्या पोरीचं वाटवं झालं ते लग्न झालं पेत नव्हतं हिच्या बापाने मला सांगितलं वाटून झालं माझं 4 दिवसाला थोबत घेऊन इकडे येते. काय चाललंय लिजिम काय हा मी दर्शी गावाला नाही गेलो तर काय तुम्हाला तुमची पोरगी पाठवायची की नाही? नाही पाठवायची असं पेले आम्हाला लग्न काय लावून दिलं लग्न एक काम कर त्याला आहे ना काढून द्या तू सुधारला का भाऊ मग घे पोरगी न्यायला अजिबात जायचं नाही इथं. आणि चाल काढून दे अहो, सरपंच साहेब. जाऊ दे गेटच्या बाहेर जाऊ दे गेटच्या बाहेर तिला हे असे त्या बरं का ठोकायला पाहिजे धरून जाऊ दे गेटच्या बाहेर दुसरा नवरा बघितला दुसरा नवरा बघ. बघू बघू चल नाही, ठोकून काढा त्याला अहो सरपंच आहे लय रागीलाय दादा ही माणूस आहो दादा, ठोकून काढायचं त्याला परत आलं का पहिलं असं नव्हतं लय बिघडलंय जाऊ द्या असं हा एक काम कर बघू सुधारलं तर ठीक आहे हं? नाही दुसरा बघू हा, काय करायचं नको. लग्न केलं म्हणजे काय लगेच हे नाही झालं आणि तो दुसरा जर असं निघला तर मग काय माझं आयुष्यच बरोबर. चांगला बघू बघू ना. सगळेच माणसं असे नसतात आलं का तुझ्या लक्षात डोक्यातलं जाऊ दे केस मग. काढून टाकायची हे असलं काय करायचं 4 दिवसाला येतोय तो बाप मला सांगतोय हा तुला थोडा दिवस त्रास होईल नंतर त्रास नाही होणार असले काय कटकट नाही तुला त्याच्याबरोबर नाही मला तर आता पूर्ण वैताग आला असं वाटतं स्वतःच्या जीवाचं काय ते अजिबात करून नाही करायचं तसं काही म्हणजे त्याच्यासाठी स्वतः जीवात वाटवून करते काय मूर्ख आहे काय हे असं करणारे असला आहेत ना, विचार आण नका हे असे करणारे जे लोक असतात ना या अपुऱ्या बुद्धीचे असतात काही जीवाचं काही बरं वाईट करणारे या अपुरी बुद्धी हा ते कोणाचं काय जातोय ते दुसऱ्या दिवशी तुकडे खाईन बरोबर आहे की नाही जीवाचं काय नाही अजिबात काही नाही करायचं दुसऱ्याला करून देऊ तुला आपण. सांगू ना मी किती चांगलं समजावती तुला अशी अपुरी बुद्धी कधीच ठेवायची नाही जगातल्या घटना बघतो ना मी तर म्हणतो हे असे करणारे जे लोक आहेत ना एकदम शॉर्ट माणसं आणि आपण काय अपुऱ्या देणे- बुद्धीचे. काय देणे- राग आला ना नाही कशा काय ना घटस्फोट देऊन टाकायचा आणि विषय संपवायचा. हा. प्रोसिजर करून त्याला मग? घटस्फोट देऊन टाकून दुसरा हे आई बापाने अजिबात चिंता नको. चला चला चहा कर ग बाई चहा चला, चला. आलेल्या संकटाला सामोरं जायचं असतं पूर्वा हा मालक किती हुशार आहे बघितलं का वांग्यासोबत मुळे पण लावलेत दोन्ही पैसे काढते का हा मग हे वांग्यात नाही परवडलं का मुळ्यात परवडल होय ग सारखं डोकं कोणाचंच नाहीये. पुन्हा लय चिंगूट आहे मालक का बरं? मग देतो का आपल्याला का भाजीपाला हे न्यावे म्हणतो का नाहीच नेत सारखा येऊन नुसता गप्पा मारत असतो आपण पण नाही गप्पा मारायचं आपण आपलं काम करायचं आज ना लवकरच सुट्टी करूया हो बाई बाजारात जायचंय बाजार आहे भाजीपाला संपलाय किराणा संपलाय आणि मला ना साडी हे घ्यायची हा का हा. बाई मला पण घ्यायची माहिती का किती दिवस झालं साड्या नाही काय नाही माझ्याकडे तर. हा ना हा पण पटपट घेऊया ना आपण उक्त घेतलंय काय करायचं आपल्याला तेच ना बाई घ्या घ्या पटा 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 घ्या सजनी ग बोललो मी काय जादू केली लाज तुला आली बाई लाज तुला आली लाज तुला आली बाईला लाज तुला आली आवरलंय का अरे, तुला काय कळतं का नाही हा हे आपल्याला पिक्चरला जायचं बरं का आज येडायस का तू तू म्हणते आता डोकं खाऊ नका माझं तुला सांगते तू काय असतं रे माझ्या माग तुझं रोज रोज कामा काय ग काय झालं? काय नाही काय रे म्हणत्या तुला काय काम नाही का हा अरे आल तू खरंय म्हणाले जाऊ दे मरू दे. तिला कुठं ऐकू येतं आता तिकडे तिला ती काय बहिरेवी ऐकायला ती मालकाला सांगल आणि घरीही सांगल माझ्या बरं मी काय म्हणतो तुला आपल्या लग्नाचं काय आलं
तुला आता जमले लग्न 2 महिने थांब जर. 2 महिने एवढे दिवस नाही राहणार. तुला कुठले पैसे देऊ मी उसनं सारखं सारखं बाबा. नाही, तू नाही. तुझ्या ऐकून घेत जा ना. 2 महिने म्हणल्यावर मला जमणार नाही अजिबात. काय झालं आणि मग काय 2 महिन्याचा काय विषय आहे आणि कुणाच्या लग्नाचा विषय चाललाय? अगे पैसे मागतोय उसने. अच्छा. हा. जाऊ दे होते माहिती तिला. बघितलं का तिचा किती कान आहे माझ्या. जाऊ दे होती. तुला काय करायचं हे बघ, मी काय म्हणतो तुला, 2 महिने मी काय थांबणार नाही लग्नाला. अरे इकडे असं काय बस तू, करतोय? इकडे बस. अरे एवढे जवळ. हा बाय, तू काय म्हणली ते ऐकते, ते मला काय घेणं नाही देणं नाही, ऐकू दे सगळ्याला. हो हे बघ, मालकाला सगळं माहिती हा आपल्यावर चालू आहे म्हणून. मालकाला माहितीये? हा हे मला मालक कवच काय बोललो नाहीत. अरे असं कशाला करतोय? नाही बोलले ना तरी त्यांना कळतंय आपलं काय चालू आहे. म्हणजे तुमचं प्रेम आहे? हा, तुमचं लपडी चालू आहे? नाही 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 पूर्व असं काय नाही. आमचं लग्न होणार आहे. लग्न? हा होणार आहे आम्ही करणार आहेत लग्न. जाग झालं सार गाव तांबड फुटाया लागलं. जाग झालंय सार गाव तांबड फुटाया लागलं. तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं. तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं. नको करू बाई लय सांडा सांडी गर्दी झाल्यावर होईल भांडा भांडी. तुझ्या चढा उडीन तांबड फुटाया लागलं. तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं. तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं. प्रेम तर लयच तू चाललंय. पर ती घागर सांडायला लागली ना तेवढी. ऐक ना, कोणाला सांगू नका पूर्वा. अरे काय चाललंय गप्पा मारू राहिले तुम्ही? माग काय मला आलं का माग काय पुढं व्हाय ना, दुसरी सरी धर ना. हे गबाळ गोळा करीत होतो ना यांच्या पाठीमागचं. होय भांट्या, हो तुला मी सांगितलं होतं ना, ते सांगायचं काय झालं? हा 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 पूर्वाचं होय. पूर्वा हा हे बघ, मी जसं प्रेम करतो ना हिच्यावर पूर्वा, हा मी जसं प्रेम करतो ना हिच्यावर तसं मालकाला तुला आवडती. काय? हा खरंच ना. नाही नाही तसं नाही होऊ शकत बर का. तुम्ही किती मोठे, मी एवढी गरीब घरची, आणि मग तुम्हाला कशी काय मी आवडल? अगं तू हाय गरीब पण मला आवडते ना. कोणी म्हणेल का तुझ्याकडे बघून तू गरीब आहे म्हणून? किती भारी दिसती तू, काय सौंदर्य आहे तुझं. पण तुम्हाला आवडल, पण तुमच्या घरच्यांना थोडी ना मी आवडणार आहे. एवढं गरीब घरची ते तरी सून करून घेतील का? तू त्याचं टेन्शन घेऊ नको. घरचे आहे ना माझ्या शब्दाच्या पुढे नाही येत. आणि 100% ना तुला माझ्या घरचे सुद्धा पसंत करते. तू किती भारी गोड दिसते राव. हा? खरं ना, मला लय आवडती तू. नाही पण नको नको. मी नाही करू शकत तुमच्याशी लग्न. का? कारण तुम्ही एवढं श्रीमंत आहे, मी गरीब आहे, नाही करू शकत. उद्याच्याला मी तुमच्याशी लग्न केलं तर तुमच्या घरचे मला टोमणे मारतील की काय ही एवढ्या गरीब घरची मुलगी आहे. परत माझ्या आईला बोलायला लागतील तुम्ही लोक, आणि मी ते सहन नाही करू शकत. कारण की मला माहितीये मोठ्या लोकांची टोमणी ना कशी असतात ते. त्या टोमण्यांपेक्षा ना मी गरीब घरात लग्न केलं ना ते खूप आवडेल मला. अगं असं काय बोलती? आता तू इतक्या दिवसापासून आमच्याकडे काम करती, मी कधी तुला काही बोललो का एका शब्दाने तरी? कामाचं वेगळं असतं आणि एकदा बाई लग्न केलं ना ते खूप वेगळं असतं. त्याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. हे बघ, गरीब श्रीमंत काय भेदभाव करत नाही मी, आणि माझ्या घरचे पण नाही करत. हा, तू समजून घे थोडस मला, आपण लग्न करू. खरंच बोलताय ना मालक तुम्ही? अगं खरंच ना. तुमच्या घरी माझी आई आली कधी तर तुम्ही तिला चहा पण नाही विचारायचे. तुमच्या घरचे तिचा पान उतारा करतील का, तर ती गरीब आहे म्हणून. अगं तसं नाही होणार कधी. आमच्या घरचे लय चांगले येत. मग जसं मी तुमच्या घरच्यांना इज्जत देईल तसं तुमच्या घरचे माझ्या आईला इज्जत देतील ना? हा मग. खरं का मालक? हो जमल मग. जमलं. हा. जमलं जमलं. जमन 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 जम मी जमून देईन ना. तेरी मेरी मेरी तेरी प्रेम कहानी है मुश्किल पूर बस नहीं बहाना हो पाए. बघ, तुझं पण जमलं, आमचं पण जमलं. मालक ऐक ना, ह्या दोघांचं पण खूप एकमेकावर प्रेम आहे, तेवढे ह्यांचं पण लग्न लावून द्या की. जमल ना.
हा. यांचं पण लग्न लावून देऊ आपण. काय मालक तुम्हाला माहित नाही का काय किती दिवस झालं सांगितले माहिती पण म्हणलं तुम्हाला कसं बोला. चला चला. हमारी शादी है शादी को 4 दिन. अजून टाइम आहे शादीला. काम करा हे. काय हो मालक असं का आम्हाला वाटलं सुट्टी केली. 2-4 दिवस काम कर आता. मग लग्न झाल्यानंतर तुला काम करायची गरज नाही काही. बरं चालते चालते तयारी करून लग्नाची. हा चला चला चला. जावा जावा मालक इकडे कुठे इकडे जायचं. नाही आम्हाला तिकडे जायचं वरले वावर. ए, मग मी आपल्याला सांगतो तयारी बियारी कर चालायची, हा? चल तू चल. चला मज्जा मला तू माहित की मालक तुझ्या एवढं फिद्दा आहे. बाई मला तर नव्हतंच माहिती, आजच कळलंय मला. बरं, जाऊ दे ना पण त्यांनी तुझी क्यू केली नाही का. काही काही लोक ना श्रीमंती असतात ना ते गरिबांकडची त्यांना काही जाणीव नसते. पण आज ह्या माणसाने एवढी मोठी प्रॉपर्टी असून एवढी सारी शेती असून तुला त्याच्यामध्ये म्हणजे निवडलंय. म्हणजे त्यांचा अनुभव आणि त्यांची बुद्धी आणि त्यांचे विचार किती चांगले आहेत बघ. तेच हा? ना. म्हणून मी त्यांना लग्नासाठी हा बोलले होते. असू दे तू हे ऍडजस्ट करून घे त्यांच्या फॅमिलीला. हो चल 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 अगं काम करायचे कुठे चालली तू. बसू चल. चल बसू मग. आज काही मज्जाच आहे. मी तर लई खुश आहे. मला ना काहीच कळलं नाही. हा ना तुला काय सांगू म्हणजे मी स्वप्नात पण असं कधी विचार नव्हता केला की मला इतकं भारी जोडीदार भेटल म्हणून. हाय आणि ना. बघ ना ग तसंच असतं ग. मग जाऊ दे देवाला ही आपली काळजी असते आणि सर्वांनाच प्रेम करणार भेटत नसतात नाही ना ग. खरंय ते. माझ्यावाला पण ना खूप प्रेम करता ग. पैशाची गरज नाही ग तेव्हापाशी पैसे नसू दे पण ना खूप जीव लावतो मला. बरं जाऊ दे चल काम करू हा आपण. बाई चल तू तुझ्या शरीरात बस मी माझ्या हा, बसते. काय नाही काय सुचनाहीच काय करायचं ते.